9 कोटींच्या रक्तचंदन तस्करीत 4 महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीसह मुख्य साथीदार अटक। मार्च महिन्यात पुणे मुंबई हायवेवर 9 कोटींची रक्तचंदन लाकडे तस्करी प्रकरणी कंटेनर पकडण्यात आला होता। यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलं होतं। त्यानंतर तपासादरम्यान 6 आरोपींना निष्पन्न करण्यात आलं होतं। त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु यामधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा साथीदार घटनेनंतर फरार होता। गेल्या 4 महिन्यांपासून यांचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस करत होते। आज अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाकडून या घटनेमधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे ला अटक करण्यात आली आहे। मार्च 2025च्या 2 तारखेला आम्ही आमच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये आम्ही मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने एका गोपनीय बातमीद्वारे आम्हाला एक रक्तचंदनाचे लाकडांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर आम्ही मोर्शी टोल नाका येथे ताब्यात घेतला होता। त्यामध्ये आम्हाला सुमारे 9 कोटीची रक्तचंदनाची लाकडे मिळाली होती। त्यावर आम्ही शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 58/25 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये केलेल्या तपासात आम्ही आतापर्यंत एकंदर 6 आरोपींना अटक केली होती। त्या तपासामध्ये आम्हाला या सदर गुन्हे या ज्या अवैध रक्तचंदनाच्या तस्करीमध्ये राजेंद्र विठ्ठल शिंदे नावाचा आरोपी निष्पन्न झाला होता। तो मुख्य आरोपी असल्याचे आम्हाला त्यामध्ये समजलेले होते। सदर आरोपीचा आम्ही मागील 4 महिन्यापासून शोध घेत होतो। हा आरोपी वारंवार इकडून लपत होता। त्यावर आम्ही त्याच्या विरुद्ध मान्य न्यायालयाकडून स्टँडिंग वॉरंट अटक वॉरंटी घेतलेले होते। आम्हाला दिनांक 10 रोजी सदर आरोपी 10 जुलै रोजी हा आरोपी निरोडीत असल्याची बातमी मिळाली। आम्ही तात्काळ त्याला तिथे जाऊन पहाटे ताब्यात घेतले आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासात या पुऱ्या तस्करीमध्ये त्याचा आणखी एक मुख्य साथीदार जो कल्पेश सिंग नावाने त्याने या गुन्ह्यात त्याचा सहभाग दिसून आला होता, तो तौसिफ या रियाज जमादार हा जो त्याचा साथीदार आहे, जो कल्पेश सिंग या नावाने त्याने या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग होता, त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे। असा राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि तौसिफ रियाज जमादार हे 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत या गुन्ह्यामध्ये। आणि या गुन्ह्यामध्ये आणखीन तपास चालू आहे। जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आणखीन आम्ही आरोपींना अटक करण्याची तजवीज करत आहोत। हे जे आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत यांना निष्पन्न करण्यासाठी किती कालावधी लागला होता आपल्याला? हे आरोपी निष्पन्न आम्हाला गुन्ह्यात तपास करताना गुन्हा तपासामध्ये आम्हाला 15-20 दिवसामध्ये निष्पन्न झालेले होते। यामध्ये राजेंद्र विठ्ठल शिंदे पूर्वी आरोपी जे पोलीस कोठडीमध्ये असताना निष्पन्न झाले होते, पण तेव्हापासून हा आरोपी फरार झाला होता। ह्याला जेव्हा समजलं की आपल्याला नाव आलेलं आहे त्यांना फरार झाला होता। आम्ही याच्याकडे अनेक ठिकाणी जाऊन याच्याकडे तपास केला होता। अनेक हा सोशल मीडियाद्वारे याद्वारे तो बराच त्याचा आम्ही फॉलोअप केला होतो। त्यातूनच आम्हाला काही लिंक लागली होती आणि ती लिंक थ्रू आम्ही त्याच्यानंतर त्याला अखेर 4 महिन्यामध्ये आम्हाला पकडण्यात त्याला यश आलेले आहे। तब्बल आपण ह्या केसमध्ये 8 आरोपींना निष्पन्न केलेला आहे। आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? तपास चालू आहे। तपासामध्ये आणखी काही निष्पन्न होतील, त्यामध्ये त्यांना आम्ही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे।